परतवाडा व्हिडिओ कांड जसं जसं पुढे जाईल तसे अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. कारण आता या प्रकरणात चर्चा होते ती म्हणजे अयाननं मुलींना आकर्षित करण्यासाठी वापरलेला मंतरलेला सुरमा. या प्रकरणात ब्लॅकमेलिंग आणि मित्रांमधील जीवघेणी स्पर्धा हेही चर्चेचा विषय ठरतंय. काय आहे या धक्कादायक प्रकरणाचं सत्य हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी मृणाली पिळणकर. शांत आणि ऐतिहासिक वारसा लाभलेलं परतवाडा शहर सध्या एका अत्यंत घृणास्पद गुन्ह्यामुळे चर्चेत आहे. 19 वर्षीय मोहम्मद अयान यानं लव्ह ट्रॅपच्या माध्यमातून शेकडो मुलींना जाळ्यात ओढून त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार केल्यानं खळबळजनक प्रकरण समोर आलं. या प्रकरणात दररोज नवनवीन आणि अंगावर शहारे आणणारे दावे येत आहेत. आता यामध्ये मंतरलेल्या सुरमाचा अँगल सुद्धा चर्चेत आलाय. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक दावा म्हणजे आरोपी अयान हा मुलींना आकर्षित करण्यासाठी एका विशेष प्रकारचा मंतरलेला सुरमा वापरायचा. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अयाननं हा सुरमा एका धर्मगुरूकडून तयार करून घेतला होता आणि त्यावर काही धार्मिक विधी करण्यात आले होते. अयान हा सुरमा डोळ्याखाली लावून मुलींना भेटत असायचा, जेणेकरून त्या त्याच्या प्रभावाखाली येतील. हा दावा अद्याप अधिकृतरित्या सिद्ध झालेला नसला तरी परिसरात यावरून मोठी खळबळ माजली. अयान हा प्रामुख्यानं स्नॅपचॅट आणि व्हॉट्सअप यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून शालेय आणि महाविद्यालयीन मुलींशी मैत्री करायचा. त्याचे विश्वास संपादन केल्यानंतर तो त्यांना एका भाड्याच्या फ्लॅटवर घेऊन जायचा. विशेष म्हणजे अयानने आपल्या एका मित्राकडून तो फ्लॅट काही तासांसाठी 500 रुपयांनी भाड्याने घेतला होता. तिथे तो मुलींसोबतचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो गुपचूप रेकॉर्ड करायचा. तपासात असंही समोर आलंय की अयान काही मुलींना मुंबई आणि पुणे सारख्या शहरात घेऊन गेला होता. एकदा व्हिडिओ हाती लागला की तो मुलींना ब्लॅकमेल करून त्यांना गप्प राहण्यास भाग पाडायचा. काही ठिकाणी त्याने या मुलींना देहविक्रीच्या व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न केल्याचाही संशय व्यक्त केला जातोय. या प्रकरणाचा पर्दाफाश होण्याचं मुख्य कारण म्हणजे अयान आणि त्याचा मित्र हुसेन यांच्यातील वाद. या मित्रांमध्ये कोण जास्त मुलींना आपल्या जाळ्यात ओढतो यावरून स्पर्धा लागली. अयान आपण काढलेले व्हिडिओ हुसेनला पाठवायचा, मात्र अलीकडेच त्यांच्यात पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद झाला आणि रागाच्या भरात हुसेननं काही अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले. एका मित्रानं दुसऱ्याचा गेम करण्याच्या नादात शेकडो मुलींच्या आयुष्याचा खेळ खंडोबात केला. प्रकरणाचं गांभीर्य पाहून अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी SIT स्थापन केली. आतापर्यंत मुख्य आरोपी अयान अहमद आणि त्याच्या 8 साथीदारांना अटक करण्यात आली आहे. आरोपांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, पॉक्सो कायदा आणि IT कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. स्थानिक प्रशासनानं अयानच्या घराच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चालवत कडेक संदेश दिलाय. ज्या फ्लॅटवर हे कृत्य घडत होतं तो फ्लॅट पोलिसांनी सील केलाय. काही स्थानिक संघटना आणि राजकीय नेत्यांनी असा दावा केलाय की पीडित मुलींची संख्या ही 180 पेक्षा जास्त असू शकते आणि साधारण 350 असलेले व्हिडिओ आहेत. मात्र पोलिसांनी आतापर्यंत अधिकृतपणे 8 पीडितांची ओळख पटवली असून सायबर फॉरेन्सिक टीम मोबाईलमधील डिलीट केलेला डेटा रिकव्हर करण्याचा प्रयत्न करते. या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटलेत. भाजप नेते अनिल बोंडे, नवनीत राणा आणि मनसे नेते अविनाश जाधव यांनी आरोपींना भरचौकात फाशी देण्याची मागणी केली आहे. शहरात काही दिवस बंद पुकारण्यात आला होता आणि संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. प्रशासनानं पालकांना सुद्धा आवाहन केलंय की आपल्या मुलांच्या सोशल मीडिया ऍक्टिव्हिटीवर बारीक लक्ष ठेवा. अनोळखी व्यक्तींशी सोशल मीडियावर मैत्री करणं टाळावं असं मुलांना समजावून सांगा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अधिकृत माहितीसाठी पोलिसांशी संपर्क साधा असं आवाहन पोलिसांकडून करण्यात येते. परतवाडा प्रकरण हे केवळ एक गुन्हा नाहीये, तर सोशल मीडियाच्या युगात आपल्या मुलांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न समोर आणणारं उदाहरण आहे. पोलीस आता या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचून आणखी किती जण या रॅकेटमध्ये सामील आहेत याचा शोध घेत आहेत. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.